की जे आपल्याला येत्या विधानसभेत पण प्राप्त करायचं आहे ती सुरुवात आहे। आज सगळ्यांचं अभिनंदन करत असताना आपल्या गावाच्या युनिव्हर्सिटीच्या सेनेटरचं अभिनंदन करत असताना सगळ्यात पहिला सन्मान आणि सत्कार आपण राजा कोळंबीकरजींचा करायचा आहे। राजांजींचा सत्कार करायचा आहे कारण त्यांनी निष्ठा काय असते हे दाखवलेलं आहे। मागच्या दोन्ही टर्ममध्ये सेनेट सदस्य होते आणि मग यावेळी त्यांना विनंती केली की राजांजी थोडं आपल्याला थांबायला लागेल, मला कवितावर काही द्यायचे, काही चेहरे बदलायचे आणि क्षणभर विचार न करता त्यांनी सांगितलं की जे मला द्यायचं सांगा, कोणाला काम द्यायचं आहे, मी 10च्या 10 निवडून आल्यापर्यंत शांत बसणार नाही आणि शिवसेनेचं काम करत राहणार। कालच त्यांचा वाढदिवस पण होता, तर मनापासून आपल्याला शुभेच्छा आणि असंच आपलं प्रेम आणि आशीर्वाद सोबत असू। नक्कीच दुसऱ्या व्यक्तीचं इथे आठवण म्हणजे आपला सूरज चव्हाण, आपल्या हक्काचा माणूस। कधी कोणाला काही घडलं असेल तर कोणी त्याला कधी फोन करायचा आणि म्हणूनच विद्यार्थी भाजप त्याला आठवलेला आहे। लवकरच बाहेर आल्यानंतर विधानसभेचा जो विजय आहे तो आपल्यासोबत साजरा करणार आहे। आणि मग अर्थात काय परवा जे काही आपण वातावरण पाहिलं, मतदानाच्या दिवशी असेल त्याच्या आधीच्या दिवशी असेल, आपल्या 10च्या 10 उमेदवारांची मेहनत तर आहेच आणि त्याचं कौतुक तर आहे कारण गेल्या 2 टर्ममध्ये आपली हॅट्रिक आहे, सोनेजींची हॅट्रिक आहे, मी आपण दुसऱ्याला जिंकून येत आहे, प्रकाशजी आपले दुसऱ्याला जिंकून येत आहे, शीतलजी आपण दुसऱ्याला जिंकून येत आहे, काही नवीनच आहे आणि आपल्याला माहिती की आपल्याला जबाबदारी फार मोठी आहे कारण मुंबई विद्यापीठ ते फक्त एक मुंबई शहर उपनगर नाही तर पालघर असेल, वसई विरार असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, रत्नागिरी या सगळ्या जिल्ह्यांमध्ये या सगळ्या तालुक्यांमध्ये आपलं काम असते। एवढे वर्ष मला वाटतं 2010 पासून आपण ठरवलं होतं की एकट्याने लढायचं आणि एकट्याने जिंकायचं। आपण लोकांची सेवा करताना, विद्यार्थ्यांना मदत करताना आणि लवकरच आपण नवीन हेल्पलाईन विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्या पदवीधरांसाठी जाहीर करणार आहोत। तुमच्यासोबत बोलून तुझं कौतुक करायचं थोडं कमीच आहे कारण आपली इन हाऊस मॅथमॅटिशियन त्याच्यात आपला कधी संबंध असतो गणिताचा, पण खरोखर दिवस रात्र मेहनत करणे मध्ये मी वरुणला बरोबर चिडत होतो की वरुण परत स्थगित येणार होतो। आता मला कळलं वरुणला संपवायचं असेल की सांगायचं वरुण सेनेटर स्थगित येईल कारण मला आठवतं गेले 2 वर्ष ही निवडणूक आपण सगळे शिवसैनिक असतील, युवती सेना असेल, महिला आघाडी असेल, भारतीय कामगार सेना असेल, स्थानिक लोक अधिकार समिती असेल, आम्ही गेले 2 वर्ष तुम्हाला सगळ्यांना फोन करतोय। खास करून आपले शिवसेनेचे जे नेते आहेत, उपनेते आहेत, विभाग प्रमुख आहेत, यांना सगळ्यांना फोन करतोय आणि सतत आपण सांगायचो की अरे फॉर्म भरले की नाही, फॉर्म भरले की नाही। एक कौतुक म्हणजे मला वाटतं आपल्या सगळ्यांना आठवत असेल मागच्या वर्षी आपला ऐतिहासिक डोंगरी झाली, अंगी तुलाही आठवत असेल हे 40 गद्दार जेवढे आपल्याला होते तेव्हा जेवढी डोंगरी झाली होती तेवढी ऐतिहासिक डोंगरी की तुम्ही सगळ्यांनी मागच्या वर्षी विद्या सरकार असेल, भाजपने असेल, बहुधा की आम्ही निवडणूक रद्द केली आणि करत ज्या किती कोण डोंगरी आली आपली बरोबर। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी सिस्टम राबवली गेल्या काही दिवसांमध्ये आपण जे मतं मिळवलेली आहेत, मराठाची मतदान झालं त्याच्यातून 90% जास्ती आपण मतं मिळवलेले। हा विश्वास सर्वांचा, हा विश्वास पदवीधरांचा, हा विश्वास मतदारांचा एका नावावर आहे, ते नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे। हमसे जो टकराएगा
हाच गुलाल ज्या दिवशी विधानसभेचे निकाल येतील त्या दिवशी देखील आपण उभारायचं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर दाखवलेला आहे. हाच विश्वास पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या नावावर ह्या व्यक्तीवर मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. प्रत्येक मतदाराला आणि आपले जे सेंटर प्रमुख होते ज्यांनी ह्या पूर्ण सिस्टीम मध्ये काम केलं तर